कल्याण पूर्वेत अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी आजपासून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। तिसगाव येथील तिसाई देवीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तिसगाव रचना पार्क संतोष नगर परिसरातील विविध सोसायटीमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी महेश गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला मतदारसंघाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आलं। तसेच महेश गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। गायकवाड यांनी सांगितले की महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच हकलपट्टी केल्याबद्दल जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांचे धन्यवाद। मला याबद्दल काही बोलायचं नाही असं महेश गायकवाड यांनी सांगितलं। ज्याने कल्याण पूर्व भकास केलं, पोलीस स्टेशन रक्तरंजित केलं, कल्याण पूर्वेत शिवसेना संपवण्याचा डाव टाकला, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, जनतेच्या वतीने निवडणूक लढवतोय, जनतेने मला चेहरा केलाय असंही गायकवाड यांनी सांगितलं। आमची जरी माता एकूळ आई आहे आणि प्रत्येक कार्य आम्ही आईच्या चरणी नतमस्तक होऊन करत असतो। ही आमची वर्षानुवर्षाची जुन्या पिढीपासून आमची प्रथा आहे। पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही आणि तिकडून आता कारवाईचं पत्र काढलं तुमच्या काही लोकांना, मी कारवाई केली त्याबाबत मी गोपाळ लांडेंचा धन्यवाद देतो। मला सध्या या बाबतीत बोलायचं नाही। प्रचारामध्ये आपल्याला सांगतो बघा, पूर्ण महाराष्ट्रभर कूटनीतीने भाजपा कूटनीतीने एकनाथ शिंदे साहेबांना कोंडीत धरतो, हे पूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आज या कल्याण पूर्वेमध्ये श्रीकांत शिंदेंना जे मतधिक्य पडलं त्याबाबत भाजपाने शिवसेनेला विश्वासात न घेता विश्वासघात केला आणि उमेदवार घोषित केला, ज्याने या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारचं काम केलं नाही। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये कुणी रक्तरंजित केलं, अशा व्यक्तीच्या घरामध्ये उमेदवारी दिली। ह्या कल्याण पूर्वेच्या जनतेला नागवार आहे, ते मान्य नाही आहे। कल्याण पूर्वेमध्ये शिवसेना पक्ष संपवण्याचा डाव हा भाजपाचा होता आणि या कल्याणपूरमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास न झाल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष होता आणि त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला कल्याणपूरमधून अपक्ष लढण्यास आग्रह केला आणि नागरिकांचा जो प्रतिसाद पाहतोय, ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये कल्याणपूरची निवडणूक ही वेगळी आहे। इतर शहरांपेक्षा या कल्याणपूरमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य विकास काम झालेलं नाही, त्यामुळे जनतेचं आणि थेट या ठिकाणी नाकारते, ज्याने विकास केला नाही, विकास तर केला नाही, कल्याणपूर भकास केला, अशा व्यक्तीसोबत या थेट नागरिकांची जनतेची निवडणूक त्याच्यासोबत लागलेली आहे आणि त्याचा चेहरा म्हणून मला पुढे नागरिकांनी केलेला आहे।